पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्याला एक कमेंट आली होती की दोन गाड्यांमध्ये बंपर टू बंपर थोडक्यात अंतर कशा पद्धतीने घ्यायचं असतं। हा प्रॉब्लेम तुम्हाला कुठे येतो? एकतर गाडी पार्क करताना, जेव्हा तुम्ही गाडी दुसऱ्या गाडीला लागून पार्क करता तेव्हा एकदा प्रॉब्लेम येतो, आणि दुसरा जेव्हा तुम्ही गर्दीमध्ये गाडी चालवता, सिग्नल थांबलेला असताना आपण काय करतो, एखाद्या गाडीच्या मागं नेऊन गाडी आपण उभी करतो। तर ती उभी करत असताना एखाद्या गाडीपासून आपल्या बंपरचं म्हणजे बोनेटचं अंतर किती असावं ह्याचा आपण अंदाज घेणार आहे। तर तो अंदाज चुकला तर काय होतं माहिती आहे तुम्हाला? हे दिसतंय अशा पद्धतीने तुमच्या सुद्धा गाडीचं बंपर हातात घेऊन फिरायची तुम्हाला वेळ येऊ शकते। त्यासाठी काय करायचं आहे, एकदम सिंपल तरीका तुम्हाला सांगतो मी, तो समजून घ्या। तर बघा मित्रांनो, समोर गाडी दिसते तुम्हाला, गाडीमध्ये आणि आपल्या बंपरमध्ये, बंपरचा शेवटचा पॉईंट दिसतोय का आपल्या गाडीचा तुम्हाला? ह्याच्यामध्ये आणि गाडीमध्ये आता जमीन दिसते तुम्हाला। आता हळूहळू मी पुढे घेतोय बघा, गाडी हळूहळू पुढे घेतोय बघा। बघा जमीन हळूहळू दिसायची कमी व्हायला लागल्या, बरोबर आहे का? बघा जमीन दिसायची कमी व्हायला लागल्या बघा, हळूहळू पुढे घ्यायला लागलोय मी। बघा जवळ घेतोय त्या गाडीच्या, आता जमीन दिसते आपल्याला। आता हळूहळू जमीन दिसायची बंद व्हायला लागल्या बघा। आता तुम्हाला फक्त टायरी दिसतात समोरच्या गाडीच्या, बरोबर आहे? आता टायरी दिसायच्या बंद होतील। बघा बघा टायरी दिसायच्या बंद झाल्यात आपल्याला। थोडक्यात ह्या पॉईंटला आपल्याला गाडी स्टॉप करायची आहे। आता हे अंतर एक्झॅक्ट किती आहे मी तुम्हाला सांगतो। तर बघा मित्रांनो, आपण गाडीतनं उतरतोय आता आणि गाडी थांबवली की नाही आपण ज्या पॉईंटला, त्या पॉईंट पासून अंतर किती आहे एक्झॅक्ट तुम्हाला कळेल बघा। आता बघा एक माणूस आरामात फिरेल, एक का हो दोन फिरतील, माझ्यासारखे तर 3 फिरतील, एवढं अंतर आहे याच्यामध्ये। म्हणजे तुम्हाला जे वाटत होतं की गाडी जास्त पुढे घेतली आहे का आपण, तर नाही, एक्झॅक्ट आपण पद्धतशीर गाडी उभी केलेली आहे। कशासाठी? तर पार्किंग व्यवस्थित करता यावं। आता एवढ्या अंतरात दुसरी 4 व्हीलर लागेल का? नाही। एखादी 2 व्हीलर तरी लागेल का? नाही। म्हणजे हा सेफ डिस्टन्स आहे। बरं एवढ्या अंतरावर तुम्ही उभं केलं तर तुमचं बंपर तरी पुढच्या गाडीला घासेल का? तेही नाही। हे झालं पार्किंगमध्ये गाडी उभी करण्याची पद्धत। आता तुम्हाला सांगणार आहे मी, हीच पद्धत तुम्ही ट्रॅफिकमध्ये किंवा जिथं सिग्नल वगैरे पडलेला असतो तिथं कशा पद्धतीने वापरू शकता हे दाखवतो। आता आपण बघणार आहे, जर ट्रॅफिकमध्ये तुम्हाला गाडी नेऊन एखाद्या गाडीच्या मागे उभी करायची असेल तर एक्झॅक्ट किती अंतर घ्यायचं असतं। आता मागाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की चाकं दिसायची बंद झाली पाहिजेत, तसं आता करायचं नाही आहे तुम्हाला। तुम्हाला चाकं स्पष्ट दिसली पाहिजेत, शिवाय आपल्या बोनेटमधलं आणि समोरच्या गाडीतलं तुमच्या नजरेला दिसणारा जो झोन आहे, आता तुम्हाला नजरेला दिसतंय बघा, जमीन दिसायला लागल्या तुम्हाला, ही 2 फूट दिसायची राहिली पाहिजे। म्हणजे तुम्हाला जमीन दिसली पाहिजे, चाकं पण दिसली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला पुढे घ्यायचं आहे बघा। मी घ्यायला लागलोय हळूहळू। एवढं अंतर सुरक्षित ठेवायचं। आता हे एक्झॅक्ट किती अंतर आहे मी तुम्हाला सांगतो बघा। एक्झॅक्ट आपण गाडी थांबवलेली आहे, कुठं थांबवलेली आहे? जिथून तुमच्या नजरेला आपल्या गाडीचं बोनेट आणि समोरची गाडी, बरोबर, गाडी पूर्ण दिसली पाहिजे, शिवाय 2 फुटाची जमीन जिथून बसलाय त्या नजरेत तुम्हाला समोरच्या गाडीची 2 फुटाची जमीन दिसली पाहिजे। हे सेफ डिस्टन्स आहे। आता सेफ डिस्टन्स म्हणजे काय? ही गाडी दिसते तुम्हाला, आपली गाडी दिसते, एवढं अंतर ठेवलंय मी। कशासाठी ठेवलं हे? ट्रॅफिकमध्ये। आता ह्या अंतरचा उपयोग कसा होतो ते सांगतो मी तुम्हाला। तर बघा मित्रांनो, आता आपण काय करतोय, ज्या पॉईंटला गाडी थांबवली आहे अशा केसमध्ये का आपण एवढं अंतर ठेवून थांबवायचं हे सांगतो तुम्हाला। जर समजा समोरची गाडी चालूच नाही झाली, बाय मिस्टेक ती बंद पडलेली असेल किंवा चालू नाही केला त्यानं पटकन, तर तुम्हाला ह्या सिच्युएशनमध्ये फुल स्टेअरिंग मारून इथून सेफली बाहेर पडता येते बघा। बघा मी सेफली बाहेर पडतोय, ठीक आहे? सेफली बाहेर पडलो मी। अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, सेफली तिथून निघून जाऊ शकताय। लक्षात आलं तुमच्या? जर समजा तुम्हाला गाडी पार्क करायची असेल तर किती जवळ नेऊ शकताय तुम्ही, जेणेकरून दुसरी गाडी मध्ये बसू नये, आणि जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवता तेव्हा गाडीच्या पासून किती सुरक्षित अंतरावर तुम्हाला गाडी लावायची, जेणेकरून स्टेअरिंग एका बाजूला फिरवून तुम्ही सुरक्षितपणे तिथून निघून जाऊ शकाल। अशा पद्धतीनं गाडी पार्किंग करायची आहे, गाडी गर्दीमध्ये मागं नेऊन लावायची आहे। दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या। आता याच्यामध्ये गोष्ट ध्यानात ठेवायची, मी आत्ता जी गोष्ट सांगितली ती आहे अशी कॉपी करायला जाऊ नका। का जाऊ नका? कारण बऱ्याच गाड्यांचं बोनेट लांबीला जास्त असतं,
बरोबर ना. बऱ्याच गाड्यांचं डॅशबोर्ड उंच असतो. आता नॅनोसारखी गाडी आहे, थोडीशी त्याचं बंपर किंवा तुमचं बोनेट कमी असतं, त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवून तुम्ही जवळ नेऊ शकता. पण बऱ्याचशा गाड्या, आता SUVचं काय असतं, डॅशबोर्ड उंच असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या गाड्या त्या पद्धतीनं वापरायच्या आहेत. आपला पॉईंट आपण शोधायचा आहे. मी फक्त तुम्हाला रेफरन्स सांगितला की कुठला पॉईंट बघायचा असतो. आता तो रेफरन्स पॉईंट तुमचा तुम्ही ठरवू शकता अशा पद्धतीनं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याला एक कमेंट आली होती की एक्झॅक्ट गाडी पार्किंग करताना समोरच्या गाडीच्या किती जवळ नेऊन उभी करू शकतो, त्यावरती हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण ते सुद्धा व्हिडिओ नक्की बनवू. कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय, कमेंट तुमचे, कंटेंट आमची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.